नमस्कार, मी अर्चना. मंडल न्यूजमध्ये आपले स्वागत आहे. महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शिवसेनेचे नेते माजी आमदार जगदीश गुप्ता यांच्याकडून यांच्या प्रतिक्रिया जाणून घेऊया की काय मत आहे. नमस्कार अर्चनाताई. अमरावतीचा विकास हा शिवसेनेचा प्रमुख एजेंडा आहे आणि अमरावतीच्या विकासासाठी लोकांनी शिवसेनेला मतदान करावं असं आवाहन मी मतदात्यांना करीत आहे. अमरावती महानगरपालिका निवडणुकीत शिवसेनेची मुख्य रणनीती काय राहणार आहे? मुख्य रणनीती प्रत्येक पक्षाची एकच राहते की या निवडणुकीमध्ये किंवा कोणत्याही निवडणुकीमध्ये लोकांपर्यंत जाणे आणि यशवंत होणे हीच भूमिका शिवसेनेची सुद्धा राहणार आहे. या निवडणुकीत शिवसेना किती जागा जिंकण्याचे लक्ष्य ठेवून मैदानात उतरतील, काय वाटतं तुम्हाला? आमचं लक्ष आहे बहुमत प्राप्त करण्याचं. शिवसेना सत्तेत आल्यास पहिल्या 100 दिवसात कोणते ठोस निर्णय घेतले जातील? पहिल्या 100 दिवसामध्ये जसं आज माननीय नामदार एकनाथजी शिंदे यांनी जाहीर केलं आहे की अमरावतीची प्रमुख समस्या कचऱ्याची आहे. म्हणजे कचरा उचलणं फक्त एवढंच काम नव्हे तर त्याच्यावर प्रक्रियासुद्धा करणं आवश्यक आहे. कचरा उचलणं आणि कचऱ्याचा ढीग लावणं ही आतापर्यंतची प्रक्रिया आहे. येणाऱ्या काळामध्ये तो पहाड कचऱ्याचा मोठा होईल आणि त्याचा प्रचंड त्रास नागरिकांना झाल्याशिवाय राहणार नाही. आणि म्हणून या कचऱ्यावर प्रक्रिया करण्याचा कार्य कोणत्या प्रकारे करता येईल त्याचा सखोल अभ्यास आता नवीन टेक्नॉलॉजीच्या माध्यमातून त्या कचऱ्याची विल्हेवाट आणि त्याच्यावर प्रक्रिया कशी करता येईल यासाठी निर्णय निश्चितपणानं घेतला जाईल. पाणीपुरवठा, रस्ते, ड्रेनेज आणि स्वच्छता यावर शिवसेनेचा नेमका आराखडा काय राहणार आहे? पाणीपुरवठा अमरावतीमध्ये तसं व्यवस्थित आहे, परंतु ते एक दिवसाआड सुरू आहे. आता नवीन पाईपलाईनचं कार्य सुरू झालेलं आहे. या पाईपलाईनच्या माध्यमातून अमरावतीकरांना नियमित दररोज स्वच्छ पाणीपुरवठा कसा करता येईल याचं नियोजन आम्ही करू. बेरोजगार तरुणांसाठी आणि महिलांसाठी कोणत्या नव्या योजना राबवण्यात येणार आहेत? आजच शिंदे साहेबांनी सांगितलं मातृशक्ती याचा सन्मान आणि लाडक्या बहीण योजनेच्या माध्यमातून महिलांचा सन्मान आम्ही कायम ठेवणार आहोत. आणि महिलांच्या प्रगतीसाठी अनेक योजना आहे आम्ही भविष्यात लागू करणार आहोत. आता वर्तमानमध्ये लागू आहेच. शिक्षण क्षेत्रामध्ये 100% मुलींना मोफत शिक्षण आहे. त्याचबरोबर लाडकी बहीण योजनेच्या माध्यमातून दर महिन्याला एक सन्मानजनक निधी त्यांच्यापर्यंत पोचत आहे. विविध क्षेत्रामध्ये लाडक्या बहिणींचा महिलांचं कसं उत्थान करता येईल याचं नियोजन सुरू आहे. आणि विशेषत्वानं महायुतीच्या काळामध्ये दिल्लीमध्ये कायदा पास झालेला आहे. 33% महिलांना विधानसभा आणि लोकसभेमध्ये आरक्षण देण्यात आलेलं आहे. आणि यामागचा उद्देशच हा आहे की जे 50% या हिंदुस्थानातलं म्हणजे जनसंख्या आहे त्याला योग्य तो न्याय सर्वोच्च जे सदन आहे त्याच्यामध्ये मिळाला पाहिजे. म्हणून हा आरक्षण महायुतीच्या काळामध्ये देण्यात आलेला आहे. या माध्यमातून महिलांना निश्चितपणानं योग्य तो न्याय मिळाल्याशिवाय राहणार नाही. झोपडपट्टी पुनर्वसन आणि घरकुल योजनेबाबत शिवसेनेची काय भूमिका राहणार आहे? आपण सगळ्यांना माहीत आहे पंतप्रधान योजनेच्या माध्यमातून पंतप्रधानांच्या माध्यमातून केंद्र शासन आणि महाराष्ट्र शासन यांच्या संयुक्त प्रयासातनं अनेक झोपडपट्टी म्हणजे घर बांधकामासाठी मोठ्या प्रमाणामध्ये निधी सबसिडी उपलब्ध करून देण्यात येत आहे. आणि त्याचा परिणाम असा आहे की गल्लोगल्ली ग्रामीण भागामध्ये आता आपल्याला पक्के घर दिसायला सुरुवात झालेली आहे. राहिला मोठ्या झोपडपट्टीचा प्रश्न तर अमरावतीमध्ये तेवढ्या प्रमाणामध्ये मोठ्या झोपडपट्टी नाही. तरी पण इतर महानगरामध्ये ज्या प्रकारे झोपडपट्टी सुधारण्याची जे काही नियोजना सुरू आहे ते अमरावतीमध्ये कशी राबवण्यात येईल याचा निश्चितपणानं विचार आम्ही लोक करणार आहोत. बेरोजगारी दूर करण्यासाठी अमरावतीकरांना एक मोठा दिलासा केंद्र शासनातर्फे मिळालेला आहे. नांदगाव पेठ MIDCमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये
सूतगिरण्या आणि त्यापासनं सुरू होणारे उद्योग सुरू झालेले आहेत. टेक्स्टाईल झोनची निर्मिती नांदगाव MIDCमध्ये झालेली आहे आणि याचा फायदा असा आहे की इथे उद्योग मोठ्या प्रमाणात सुरू झालेले आहे आणि भविष्यातसुद्धा सुरू होणार आहे. उद्योगाच्या माध्यमातून अनेक लोकांना रोजगार मिळणार आहे आणि त्याहीपेक्षा जास्त महत्त्वाचं की शेतीला चांगले दिवस आल्याशिवाय राहणार नाही. शेतीमध्ये आपण बघत आहे की जोपर्यंत शेतमालावर प्रक्रिया करणारे एक उद्योग निर्माण होणार नाही तोपर्यंत शेतकऱ्याला पाहिजे तसा प्रतिसाद किंवा चुकीचे दिवस येणार नाही. आता 1 वर्ष अगोदर शेतकऱ्यांना खूप त्रास झालेला आहे, त्याबद्दल काय मत आहे? शेतकऱ्यांचं म्हणजे खूप नुकसान झालेलं आहे. नैसर्गिक नुकसानला तर कोणी काही उत्तर देऊ शकत नाही. फक्त शासन शक्यतोवर तेवढी मदत करण्याचा प्रयत्न करीत असते. परंतु उत्पादन जो आहे शेतकऱ्यांचा त्याच्यावर प्रक्रिया जर इथल्या इथे झाली तर त्याला योग्य भाव मिळाल्याशिवाय राहणार नाही. तर टेक्स्टाईल झोनच्या माध्यमातून या परिसरामध्ये शेतकऱ्यांमध्ये पुन्हा कापूसचा म्हणजे लागवड मोठ्या प्रमाणात सुरू झालेली आहे. आणि शेतकऱ्यांची कर्जमाफी हा मोठा विषय आहे. त्याबद्दलचं उत्तर मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री त्यांच्या लेवलचा प्रश्न आहे, तो माझ्या लेवलचा प्रश्न नाही. तरी नेत्यांनी सांगितलेलं आहे जास्तीत जास्त प्रमाणात शेतकऱ्यांना दिलासा कसा देता येईल यासाठी प्रयत्न. आणि मला वाटते एक कमिटीसुद्धा माफीच्याबद्दल निर्माण झालेली आहे. त्या कमिटीचा अहवाल आल्यानंतर शासन योग्य तो निर्णय घेणार आहे. खूप खूप धन्यवाद सर तुमचं.